गुड मॉर्निंग मित्रांनो. 11:15 वाजलेत बघा. आपण आलोय मळ्यात. ऊन चांगलंच लागतंय आता. पाठीमागं बघू शकता तुम्ही, अशी सरी काढून ठेवली बाजूवाल्यानी. टोमॅटो लागवड करायची. पाठीमागे दिसत आहेत ते पण टोमॅटोज आहेत. आपण जरा मळ्यात आलो होतो बघायला. मळ्यातला आपल्याला ऊस बांधून घ्यायचा खोडवा. खताचं नियोजन लावून आलोय आपण. बंधुराजांनी ऊस बांधून घेतला आपल्या. आपणच मागं राहिले. हे बघू शकता तुम्ही, हे ऊस बांधून घेतला. काय होईल, मागच्या वर्षासारखा परत पावसाळा लवकर लागला ना तर फार अवघड काम होऊन जाईल. म्हणून मी पण म्हणतोय की बांधून घ्यावा. पण आता काय झाले, परवा दिवशीच भिजावलेलं आहे. तर थोडंसं पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला. ऊसाने चांगला ग्रीप घेतलाय बरं का. फुटवा वगैरे दिसतोय जरा चांगला. पण आता हेच असं ओलं आहे बघा, असं ओलं निघतंय. त्याच्यामुळे ऊस बांधता येणार ना. जरा 1-2 दिवसांनी आहे ना, थोडं ऊन पडलं तर जरा बांधायला येईल व्यवस्थित. व्यवस्थित आहे इकडचा खोडवा तर व्यवस्थित आहे. कोंबडी खत पण टाकले ना आपण त्याला. चला बघू कसं नियोजन होतंय. ऊसाचं क्षेत्र असल्यामुळे तसं बऱ्यापैकी हिरवं दिसतं बरं का आपल्याकडं. कोणीच नाही राहणार बघा. आता आपलं एक जोडीदार, ह्याच्यात काय ताग होता का काय, ताग गाडून गेलाय बघा गडी. रोटर मारून ठेवला त्याने आत्ता. तर आपल्याला विचारत होता गव्हाचं जे नांगरलंय त्याचं काय करायचं, रोटरायचं का नाही. मी म्हणलं असतं इथनंच लगे म्हणलं असतं चला रोटर नाही लगेच. पण म्हणलं जरा 8 दिवस टाकू द्या. जर पाऊस पडला एवढा 1-2 दिवसात तर थोडंसं काय होईल, गावाचं काड्यानं आपण डायरेक्ट गाडलंय ना, म्हणून म्हणलं थोडंसं थांबावं. सुनसान आहे बघा, वारं सुटले आधीमध्ये. चला जाऊ पटकन. शेरखेड्यात आलो मित्रांनो आपण. आणि पाईपलाईन बुजवायची राहिली आपली अजून. 15 दिवस काय आपल्याला वेळ नाही मिळाला इकडे यायला. 2 आठवडे झाले. बघू आता पुढच्या रविवारी JCB सांगितलं आहे. JCBनं सगळं ढकलून देऊ. थोडीशी इथं तरी पाईपलाईन लिकेज वाटते मला. इथं हे जे पाणी येतं आहे ना, थोडीशी इथनं थोडं परत सोल्युशन सोडायला पाहिजे. ड्रम ठेवला होता भरून, कारण औषध मारायचं होतं. गवत जास्त झालं होतं, ते बांधता येणार नाही. तर भिजावलं होतं आणि ह्याचे औषध मारले आणि त्याचा परिणाम तुम्हाला दाखवतो. हे काँग्रेस आहे, ह्याने अशा मांडणं टाकलेल्या आहेत. आता हे झाडांचं एक जरा नाटक आहे. हे ह्याच्यामुळे इकडंपर्यंत आल्यामुळं, ही जी झाडं आहेत शिसवाची, ह्याच्यामुळे इकडंपर्यंत आल्यामुळं काय झालं, जरा प्रॉब्लेम वाटतंय मला. झाडं इकडं पण उगवायला लागलेत. पाणी कमी पडलं का काय पडले, असं का वाळले काय माहिती. ग्रोथ व्यवस्थित झालेली. मला वाटतं आता इथं थोडंसं वापसा कंडिशन आलं की बांधून घ्यावं ऊस लगेच. थांबण्यात काय अर्थ नाही. माना टाकलेला आहे आता काँग्रेसने, हे बघू शकता. कोंबडी खत मानावलं चांगलं त्याला. झालं इथं मध्ये चांगली आता वाढ चांगली झालेली. माझ्या जवळपास आता खांद्याला लागतोय ऊस. हे बघा अशी येलतर वगैरे होतं ना, यांनी माना टाकल्यात सगळ्या. हे बघू शकता तुम्ही.
शेरखेळ्यातली ग्रोथ चांगली. हे आता लवकर पावसाच्या आधी खत आपण आणलं आहे. खतामध्ये आपण आता काय केलं आहे, 2 पोते सिंगल सुपर फॉस्फेट आणलं आहे, 2 निंबोळी पेंड आणलेत, त्याच्यानंतर 2 बट्टी स्पेशल आणले, 2 पोटॅश आणले, 1 सिलिकॉन आणले, फर्टेर आणले खोडकिडीसाठी किंवा हुमणी वगैरे लागेल. तर हे एक झाडाने थोडासा त्रास देतं आहे. तर ते पुढच्या रविवारी JCBचं नियोजन केलं, हे झाडच सगळी काढून टाकणार आहे. आता हे थोडंसं एक असं हे आणलेलं आहे. तर हे थोडं हे जे इथं झाडं आहेत ना, ह्यांचे जरा काय करतो, साली काढतो. साली काढले की मारतील झाड. हे असं यलताराने काय केलं, हे हा प्रकार यलताराचं बेकार. इनामात आलो आहे मित्रांनो आपण. तिकडचं ते नांगरलेलं बघितलं आता आणि मोजलं पण, मोजून घेतलं वावर. रोपं किती लागतील काय थोडंसं अंदाज, आणि ह्याच्यावर पण काल औषध मारून झालं आहे, फरक पडला आहे. माना टाकल्यात गवतांनी. 15 दिवसात चांगलं वाढलो. आपण 15 दिवस आलो नव्हतो. लागलं की आता जवळपास आपल्या छातीला लागायला लागले बघा. आता बांधून घेतला पाहिजे, आता उशीर नाही केला पाहिजे. काय होईल, परत पावसानं जर मागच्या वर्षीसारखं नियोजन चालू केलं, लवकर दस्तक दिली, तर मग फार अवघड होईल. आता पडदेशी वापसा कंडिशन आली की लगेच कार्यक्रमाचा करूनच टाकावा, नाहीतर फार अवघड काम होईल. काय पण ग्रोथ चांगली. खोडा ह्या वर्षी बसला बरं का व्यवस्थित. मागच्या वर्षी जरा धोका दिला आपल्याला खोडव्याने, पण या वर्षी बसल्यात सगळे खोडवे चांगले. मळ्यातल्यापेक्षा हे खोडवे जोरात आहेत. चला, पाहुणे सावजले, भुईमुगाकडे जाऊ. वर भुईमुग चालत काँग्रेस काढला म्हणून बरं झालं, नाहीतर भुईमुग काढताना लय ताप दे. आईनं खुरपलाय पण त्याच्यावर परत 2दा खुरपण झाला. काही यंदा मनासारखा भुईमुग भरला नाही. जाऊ द्या, काय होईल ते जाईल. वर्षभर खायला पुरलं तरी बस. पुढच्या वर्षी व्यवस्थित थोडंसं नियोजन लाव. काय झालं, पातळ झाला आणि त्यांनी फुटवा पण नाही केला, त्याच्यामुळं आऱ्या पण नाही जास्त आणि शेंगा पण नाही जास्त लागल्या. चला बघू काय होतंय. सूर्य मावळतीला चालला मित्रांनो. आपल्याला जमलंच तर बाजारला जायचे, उशीर होईल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. परत भेटू पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.